विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला आपण पर्यावरण आणि शाश्वत विकासाची ध्येय हा मुद्दा बघितला. तर आज बघायचं आपल्याला पर्यावरणाशी निगडीत असलेल्या समस्या. तर पर्यावरण म्हणजे काय याची व्याख्या आपण या अगोदर बघितलेली आहे. तर पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण, उदाहरणार्थ हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन, खडक, हवामान, वृक्ष, वेली, डोंगर, दऱ्या इत्यादी नैसर्गिकरित्या आढळून येणाऱ्या सजीव आणि निर्जीव घटकांनी मिळून जे वातावरण बनलेले असते त्याला पर्यावरण असे म्हणतात. आणि पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. कारण पर्यावरणाच्या संरक्षणाशिवाय, पर्यावरणाच्या समतोलाशिवाय मनुष्य हा निरोगी जीवन जगूच शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला जर निरोगी जीवन जगायचं असेल, चांगलं जीवन जगायचं असेल तर पर्यावरणाचं संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु याच पर्यावरणाचा ऱ्हास हा मानवाने मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे पर्यावरणाची ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, पर्यावरणाशी निगडीत त्या महत्त्वाच्या समस्या या मानवासमोर निर्माण झालेल्या आहेत. म्हणून पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या कोणत्या समस्या आहेत त्याची माहिती आपल्याला पाहायची. त्यामध्ये पहिली समस्या म्हणजे हवामान बदल. आता हवामान बदल पाहत असताना त्याच्यामध्ये हरित वायूच्या उत्सर्जनामुळे हवामानामध्ये बदल होतो. आणि हवामानात बदल झाल्यामुळे त्यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा, पूर यासारख्या ज्या पर्यावरणीय समस्या आहेत या पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. आणि त्यामुळे अवेळी पडणारा पाऊस, अचानक येणारी थंडीची लाट, अचानक येणारी उष्णतेची लाट अशा प्रकारच्या समस्या या निर्माण झालेल्या आहेत. कारण आपण पाहतो की निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे पाऊस कधी अधिक प्रमाणात पडतो, प्रचंड प्रमाणात पडतो, तर कधी पाऊस पडतच नाही, तर कधी कमी प्रमाणात पडतो. तर थंडी कधी खूप मोठ्या प्रमाणात असते, कधी थंडीच नसते, तर कधी काही प्रमाणात थंडी पाहायला मिळते. म्हणजे अचानक थंडीची लाट येते. आणि त्याचबरोबर उष्णतेच्या बाबतीतही उष्णता ही कधी कधी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, उष्णतेची लाट येते, कधी उष्णता कमी असते तर कधी जास्त असते. म्हणजे निसर्गाचा समतोल ढासळल्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे या बरोबरच जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. आणि त्यामुळे जे नैसर्गिक संसाधनं आहेत त्या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. आणि त्यामुळे प्रदूषणाबरोबरच जे मानवी आरोग्य आहे ते मानवी आरोग्य हे धोक्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे मानवजातीसमोर या पर्यावरणाच्या समस्या या महत्त्वाच्या निर्माण झालेल्या आहेत. त्यानंतर दुसरी समस्या आहे ती म्हणजे प्रदूषण. आता हवामान आणि प्रदूषण यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. कारण हरितवायूमुळेच पृथ्वीची उष्णता वाढते. आणि पृथ्वीची उष्णता वाढल्यामुळे मोठमोठ्या शहरात धुक्यासारखं, दाट धुक्यासारखं प्रदूषण निर्माण होतं. आणि त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसतो, मानवी आरोग्याला धोका निर्माण होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर या हवामानाचा जो परिणाम आहे, या हवामानाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच प्राणी आणि वनस्पती आणि त्याचबरोबर इतर जी जीवसृष्टी आहे त्या इतर जीवसृष्टीबरोबर सुद्धा होताना आपल्याला दिसतो. या हवेमध्ये हवा ही अनेक वायूच्या मिश्रणाने बनलेली असते. त्यामध्ये काही आवश्यक घटक असतात तर काही अनावश्यक घटक असतात. आणि हवेतील या प्रदूषणामुळे साहजिकच हवेतील अनावश्यक जे घटक आहेत ते हवेतील अनावश्यक घटकाचं प्रमाण जास्त वाढतं. आणि अनावश्यक घटकाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्याचा मानवाबरोबरच प्राणी आणि इतर जी सजीवसृष्टी आहे त्याच्यावर विपरीत असा परिणाम होताना आपल्याला दिसतो. आपण नायट्रोजन वायू जर पाहिला तर नायट्रोजन वायू हा हवेमध्ये मोठ्या प्रमाणात असतो. तो रंगहीन आणि चवहीन असतो. त्याचबरोबर तो विषारी पण नसतो. परंतु हा वायू विषारी जर नसला तरी तो अधिक दाबाखाली
जर मनुष्याच्या शरीरामध्ये जर शिरला तर मनुष्य अचानक वेड्यासारखा हसायला लागतो किंवा कधी कधी बेशुद्ध पडतो, तर कधी त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आणि हे जे सगळं आहे हे सगळं प्रदूषणामुळे होऊ लागलेलं आहे, निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे होऊ लागलेला आहे. म्हणून या ज्या पर्यावरणाशी निगडीत समस्या आहेत, या समस्या अशा प्रकारच्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. त्यानंतरची तिसरी समस्या आपल्याला पाहायची ती म्हणजे जंगलतोड. आता जंगल आणि पर्यावरण समतोल यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. जेवढं जंगलाचं प्रमाण वाढेल, जेवढं वृक्षाचं प्रमाण वाढेल, तेवढा निसर्गाचा समतोल हा राखला जाणार आहे. परंतु आपण जर बघितलं तर लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. जागतिकीकरण आपण स्वीकारलेलं आहे. जागतिकीकरणामुळे उद्योगधंद्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. उद्योगधंद्याची वाढलेली संख्या वाढलेली लोकसंख्येचं प्रमाण, त्यामुळे शहराचा आकार वाढत चाललेला आहे, गावाचा आकार वाढत चाललेला आहे. उद्योगधंद्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे. वाहनाची निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या वाहनामधून पडणारा धूर हा बाहेर फेकला जाऊ लागलेला आहे. कारखान्यातून बाहेर पडणारा धूर हा मोठ्या प्रमाणात बाहेर फेकला जाऊ लागलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी प्रदूषणाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कारण जंगलतोड ही आता मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. जागतिकीकरणामुळे, लोकसंख्या वाढीमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे. आणि जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हवेमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो हवेमधला कार्बन डायऑक्साईड हा शोषला जात नाही. आणि त्यामुळे हवेमधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे. हे मानवी जीवनासाठी खूप धोकादायक आहे. कार्बन डायऑक्साईडचं हवेमधलं प्रमाण हे 0.03% आहे. हा कार्बन डायऑक्साईड वायू हवेपेक्षा जड आहे. आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू मनुष्य प्राणी आणि इतर जे प्राणी आहेत त्या इतर प्राण्याच्या श्वासामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. आपण मनुष्याचं उदाहरण जर घेतलं तर एक माणूस दररोज 400 लिटर कार्बन डायऑक्साईड हा बाहेर फेकतो. मग आपण आपल्या देशाची लोकसंख्या जर बघितली, प्राण्यांची संख्या जर बघितली, तर किती मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जात असेल याची गिनतीच आपल्याला करता येत नाही. त्याचबरोबर लाकूड, कोळसा, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं इंधन, उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस इत्यादी इंधनाच्या ज्वलनातून दरवर्षी 30 अब्ज टनापेक्षाही जास्त कार्बन डायऑक्साईड हा बाहेर फेकला जातो. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी ज्वालामुखी होताना आपण पाहतो. आणि त्यामुळे या ज्वालामुखीमुळे दरवर्षी कोट्यावधी टन कार्बन डायऑक्साईड हा बाहेर फेकला जातो. आणि त्यामुळे ऊर्जेचा जो समतोल आहे तो ऊर्जेचा समतोल हा ढासळत चाललेला आहे. निसर्गाचा समतोल हा ढासळत चाललेला आहे. पृथ्वीचं तापमान हे मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम मानवी जीवनावर अतिशय घातक पद्धतीने, सजीवसृष्टीवर अतिशय घातक पद्धतीने आणि निसर्गावर सुद्धा अतिशय घातक पद्धतीने हा परिणाम होताना आपल्याला दिसतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रदूषणाशी निगडीत असलेल्या ज्या समस्या आहेत त्या काही समस्या आपण बघितलेल्या आहेत. यानंतरच्या ज्या समस्या आहेत त्या आपण उद्याच्या तासिकेला बघू. धन्यवाद.